आणि आता एक सविस्तर बातमी। आयुर्वेद ही भारतीय चिकित्सा पद्धती जगभरात वापरली गेली आहे असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। प्राचीन काळापासूनच नाकाची सर्जरी करायला लोक भारतात यायचे। अभिनेत्र्यांनी जशा प्रकारे नाकाची सर्जरी केली किंवा करतात त्या भारतात आधीपासूनच व्हायच्या असंही फडणवीस म्हणाले। ही जी आपली आयुर्वेद ही पारंपरिक चिकित्सा पद्धती, प्राचीन चिकित्सा पद्धती एक सर्वोच्च परमोच्च बिंदूवर गेलेली आपण बघितली। जगातले लोक आयुर्वेदाकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहेत। हिरोईन्स आहेत किंवा ज्या नट्या आहेत या आपल्या नाकाची सर्जरी करून आपलं नाक ठीक करतात आणि जगभरातले लोक भारतामध्ये या सर्जरीज करण्याकरता यायचे। एक नाकाची सर्जरी, या सगळ्या सर्जरी त्या काळामध्ये या आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि सुश्रुत संहितेच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने आपण केली। आता बातमी जयंत पाटलांची। या निवडणुकीमध्ये गुंड उभे राहण्याची शक्यता आहे असं जयंत पाटील म्हणाले। गुंड आणि मकुका लागलेल्या लोकांच्या हातात शहर जाऊ देऊ नका असंही आवाहन जयंत पाटलांनी केलंय। तर आमदार जयंत पाटलांनी जनतेला हे आवाहन केलंय। त्यावेळी या निवडणुकीत काही गुंड उभा राहण्याची शक्यता आहे, काही गरीबार लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा मेळखा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे। आज हे पक्ष पलीकडचा सोडून इकडे आले, त्याच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर गुंडांच्या ताब्यात जाता कामा नये। मोका लागलेले, आज जाऊन आलेले राजरोसपणाने फिरायला लागले, तुमच्या घरातील मतं मागायला लागले। आणि आता बातमी शरद पवारांची। भाजपला बाजूला ठेवून युती होत असेल तर योग्य आहे, कोणत्या पक्षासोबत युती होऊ शकते या प्रश्नावर शरद पवारांनी हे उत्तर दिले। नेमकं काय म्हणाले शरद पवार पाहूया। नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत। आपण असं म्हणालो की भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांची आघाडी करण्यात काही हरकत नाही आहे। नेमकं कोणाकोणाची आघाडी होऊ शकते याच्यामध्ये? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित या निवडणुका स्थानिक वास्तव्य यापूर्वी कधी नगरपालिकेच्या याच्यात आम्ही कधी फसलो आणि जास्तीत जास्त कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत खालच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व एकत्र येतात ते ठरवतात आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल, पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून एकत्र येणं केलं असेल तर ते योग्य आहे।